नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून सक्रिय, सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामतीच्या दौऱ्यावर, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचं आयोजन। चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर विजय वडेट्टीवारांच्या दावेदाराची चर्चा, ज्या घरातील लोकप्रतिनिधी गेला त्या घरातील महिलेला तिकीट देतात, प्रतिभा धानोरकर यांची लोकसभेच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया। परळीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा लढत दिसणार, धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढणार, लोकसभा आणि विधानसभेला स्वराज्य सेना उमेदवार देणार, करुणा शर्मा यांचं धनंजय मुंडेंनाच आव्हान। कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपतींना ऑफर, उमेदवारीबाबत शाहू छत्रपतींची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात, पुढील काही दिवसात शाहू छत्रपती भूमिका स्पष्ट करणार। सातारा लोकसभा जागेवरून महायुतीत रस्सीखेच, अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून सातारा लोकसभेच्या जागेवर दावा, तर सातारा लोकसभा भाजप पक्ष लढवणार, भाजप आमदार जयकुमार गोरेंकडूनही दावा कायम। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये पूर्वतयारी आढावा बैठक, सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। नागपुरात उद्धव ठाकरे गटाला धक्का, ठाकरे गटाच्या विदर्भ संपर्क प्रमुख आणि संजय राऊतांच्या निकटवर्तीय शिल्पा बोडखेंचा राजीनामा। पुण्यानंतर बारामतीत झळकले रोहित पवार आणि युगेंद्र पवारांचे बॅनर, वादा तोच पण दादा नवा, रोहित पवारांच्या फलकावर उल्लेख, तर ना नरेंद्र ना देवेंद्र, आता फक्त युगेंद्र असा युगेंद्र पवारांच्या बॅनरवर मजकूर। माजी आमदार विलास लांडेंचा शिरूर लोकसभेवर दावा, माजी आमदार विलास लांडे अजित पवार गटाचे नेते, अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवारी मिळावी, लांडेंची मागणी। जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आग्रही, काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची काँग्रेस प्रदेश सदस्य जगदीश पाटलांची माहिती। लातूर लोकसभा मतदारसंघावर गेल्या 10 वर्षापासून भाजपची पकड, काँग्रेसचे उमेदवार सलग 2 निवडणुकीत पराभूत झाल्याने काँग्रेसकडून अद्यापही कोणाच्या नावाची चर्चा नाही। नागपुरातील रामटेकसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच, रामटेकवर आमचा दावा जास्त म्हणत पवार गटाच्या आमदार प्रकाश गजभियेंकडून प्रचार सुरू। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी नगरसेविका त्रिवेणीताई लहामगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार। नंदुरबार जिल्हा शिवसेनेचा आदिवासी मेळावा, मेळाव्यात धनुष्यबाण देऊन श्रीकांत शिंदेंचा सत्कार, मंत्री उदय सामंत आणि दादा भुसेंचीही मेळाव्याला उपस्थिती। पंकजा मुंडेंचा बीडच्या पाटोदा तालुक्यातील महासावंगीमध्ये जंगी स्वागत, पंकजा मुंडेंची संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थिती। वाढवण बंदराच्या कामाला विरोध करण्यासाठी वाढवण बंदर संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डहाणूत पोलिसांचा मोठा बंदोबस्त। नागपुरात वनरक्षक भरतीच्या मैदानी चाचणीत सावळा गोंधळ, 4 आणि 5च्या बॅचला संध्याकाळपर्यंत बसवून चाचणी न घेताच घरी पाठवलं, भरतीत घोटाळा होत असल्याचा उमेदवारांचा संशय। पुण्याच्या भोर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, गावात कुणबी दाखले मिळण्यासाठी अडचण येत असल्याचं पत्र जरांगेंना दिलं। राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर, वेतनात वाढ आणि वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतरही अंमलबजावणी नाही, निवासी डॉक्टर आक्रमक। छत्रपती संभाजीनगरच्या चापानेरमधील आश्रमशाळेच्या शिक्षकांचं सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण, शाळेवर पूर्णवेळ मुख्याध्यापक नेमून शिक्षकांचे मागील 2 वर्षांपासूनचं थकीत असलेलं वेतन तात्काळ देण्याची आंदोलक शिक्षकांची मागणी। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक, शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्यानं पीक विमा कंपनीच्या बोर्डाला काळं फासलं। पुण्याच्या शिरूरमधील वनविभाग कार्यालयाबाहेर मनसेचं अन्नत्याग आंदोलन, अतिक्रमणाविरोधात वारंवार तक्रार करून देखील दखल न घेतल्यानं मनसे आक्रमक। वर्ध्यात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं 1 दिवसीय धरणं आंदोलन, बेसिक मानधनात 30% पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन। यवतमाळमध्ये पीक विमा तातडीने देण्याच्या मागणीसाठी शरद पवार गटाचं ठिय्या आंदोलन, आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरीही सहभागी। जळगावच्या मळनेरमध्ये एसटीच्या अधिकाऱ्यांकडून महिला वाहकाचा विनयभंग, एसटी कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावत घटनेचा केला निषेध।
नागपूरच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढलेत. किरकोळ बाजारात कांद्याची 25 रुपये किलोने विक्री. 8 दिवसात कांद्याच्या दरात प्रति किलो 8 ते 10 रुपयांची वाढ. जळगावच्या जामनेरमध्ये कापसाच्या दराची स्थिती जैसे थे. दरवाढीची प्रतीक्षा करत कापूस किती दिवस साठवून ठेवायचा या चिंतेने आता शेतकरी संकटात. कांद्यावर आलेल्या रोगामुळे कांदा बियाण्यात घट होण्याची शक्यता. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बियाण्यांवर रोग. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील हरभरा काढणीला वेग. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवकही वाढली. हरभऱ्याला 6,000 प्रति क्विंटलचा दर. जळगाव जिल्ह्यातील बाजारांमध्ये हरभरा तुरीची आवक वाढली. मात्र गव्हाची मागणी असून देखील गव्हाची आवक झालेली नाही, त्यामुळे गव्हाचे दर वाढले. नाशिकच्या येवला शहरातील रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते नगरपालिकेने उठवले. भाजी विक्रेते रस्त्यावर बसत असल्यानं नागरिकांना अडथळा. नागरिकांच्या तक्रारीवरून नगरपालिकेची कारवाई. लातूरच्या बाजारपेठेत तुरीचा बाजारभाव 10,000हून अधिक झालाय. बाजारपेठेत दररोज 6 ते 7,000 क्विंटल तुरीची आवक. तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद. वर्ध्यात पशु प्रदर्शनात 14 लिटर दूध देणारी गवळाऊ गाय चर्चेत. प्रदर्शनात सर्वात जास्त दूध दिल्याची नोंद. जळगाव जिल्ह्याच्या गिरणा धरणातील जलसाठा 33%वर. मार्च महिन्यात जलसाठा 25%वर येण्याची शक्यता. पाटबंधारे विभागाला 194 गावांसाठी पाणीसाठा आता राखीव ठेवावा लागणार. कोल्हापुरातील इचलकरंजी शहराला सोळकोड योजनेतून पाणी मिळण्यासाठी सावित्रीच्या लेखी ग्रुपचा रास्ता रोको. राजकारण बाजूला ठेवून सर्वच राज्यकर्त्यांनी पाणी योजना आणण्यासाठी एकत्र येण्याची मागणी. रत्नागिरीतील ऐतिहासिक जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळला. जिल्हा प्रशासनाकडून जयगड किल्ल्याची पाहणी पंचाच्या माध्यमातून केलेला अहवाल तहसीलदारांकडे पाठवला. यवतमाळच्या वडगावमध्ये टाकीतून पाण्याची मोठी नासाडी. जीवन प्राधिकरणाचं मात्र दुर्लक्ष. नागरिकांकडून संताप व्यक्त. नाशिकमधील सिटीलिंक बसचा तोटा भरून काढण्यासाठी आणखी 8 कोटींची गरज. दिवसेंदिवस सिटीलिंक बसच्या तोट्यामध्ये वाढ. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये उद्यापासून 25 फेब्रुवारीपर्यंत 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि महाबळेश्वर महोत्सव. 24 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. नांदेडच्या सिद्धेश्वर मंदिरात रंगला प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा. नागाटण्याच्या टेकडीवर असलेले सिद्धेश्वर मंदिर भाविकांनी गजबजलं. मालेगावमध्ये मुस्लिम बांधवांची शबे बारातची तयारी. बडा कब्रस्तानसह विविध भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त. अनेक भागातील रस्तेही बंद. बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममधील क्रिकेट सामन्याला जय पवारांची उपस्थिती. जय पवारांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद.